आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत। तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी। अंबरनाथ एमआयडीसी भीषण स्फोटाने हादरली, केमिकल कंपनीत आगीचे तांडव, 3 कारखाने विळख्यात, कामगारांची धावाधाव व ठाणे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील असुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। डोंबिवली एमआयडीसी भीषण स्फोटाचा कटू आठवणी ताज्या असतानाच अंबरनाथ मधील आनंदनगर एमआयडीसी परिसराला भीषण स्फोटाने हादरून सोडले। येथील गणेश केमिकल कंपनीत झालेल्या स्फोटानंतर लागलेल्या आगीने दौड रूप धारण केले असून या शेजारील अनेक 2 कंपन्या आगीच्या विळख्यात सापडल्या आहेत। स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की कंपनीतील रसायन थेट रस्त्यावर सांडले आणि रस्त्यावरील आगीचा भडका उडाला। आकाशात धुराचे काळेकुट्ट लोट आणि आगीचा ज्वाळा कित्येक किलोमीटर अंतरावरून दिसत होत्या। कंपनीत साठलेल्या रसायनामुळे एकामागून एक स्फोट घेत असल्याने संपूर्ण परिसरात घबराट पसरली। कंपन्यांमध्ये काम सुरू असतानाच अचानक स्फोटाचे आवाज ऐकू आल्याने कामगारांमध्ये प्रचंड खळबळ उडाली। जीवाच्या आकांत कामगार हातातील काम सोडून कारखान्याबाहेर पडले आणि सैरावर धावू लागले। स्फोट होताच अनेकांनी सावधान राखून बाहेर धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळल्याची प्राथमिक माहिती आहे। आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या, मात्र गणेश केमिकल मध्ये लागलेल्या आगीचा प्रसार शेजारील मिरॅकिल केबल आणि क्लाउड नाईक या कंपन्यांपर्यंत झाला। त्यामुळे आग सतत भडकत असल्याने धुरामुळे दृश्यमानता कमी झाल्याने आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला मोठ्या अडथळ्याचा सामना करावा लागत आहे। ठाणे जिल्ह्यातील एमआयडीसी परिसरात वारंवार होणाऱ्या या स्फोटामुळे स्थानिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। डोंबिवलीची पुनरावृत्ती अंबरनाथ मध्ये होत असल्याने औद्योगिक सुरक्षा यंत्रणाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात असून नेमकी जीवितहानी किती झाली आहे याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही। गणेश केमिकल नावाची जी कंपनी आहे तिला प्रचंड आग लागलेली होती 1 तासापूर्वी। तर या ठिकाणी आपण मदतीसाठी आनंदनगर एमआयडीसी पोहोचलेलीच होती। या ठिकाणी त्यांचे अधिकारी सुद्धा आहेत। आपल्या अंबरनाथ नगरपालिकेचा वॉटर बाउझर आणि एक फायर टेंडर सुद्धा आहे। बदलापूरची गाडी या ठिकाणी बोलवण्यात आलेली आहे। पण सर ह्या केमिकल जो टँकर आहे त्याला आग कशी लागली? हे पेटलेलं होतं, कारण जे स्पिलेज आहे आतमध्ये जे केमिकल आग लागल्यानंतर रोडवर जे आलंय वाहताना बघतोय, तर हा पूर्ण रोड सुद्धा साईडने पेटत गेलेला होता आणि तेच फ्लेम पूर्ण या टँकरला 1, 2, 3 हे टँकर त्यामध्ये आले आणि त्याला सुद्धा आग लागली। गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की बाबा आधी या टँकरला आग लागली आणि टँकरला आग लागल्यानंतर ती आग आतमध्ये गेली। एक्झॅक्ट आम्हाला त्याबद्दल ब्लास्ट होत होते आणि 2 टँकर रस्त्यात होते, त्यांनी पेट घेतल्यामुळे खूप क्रिटिकल झालं। पण आम्ही आता आगीवर मात करण्याचा प्रयत्न करतो। ऑलमोस्ट फायर कंट्रोल झालेली आहे। आता फक्त आम्हाला क्लाउड नाईन कंपनीमध्ये जाऊन आता फायर फायटिंग करायचं। मिरॅकल केबलच्या साईडने केलेलं आहे आणि मागच्या विलेजच्या साईडने पण आम्ही कव्हर केलेले आहेत। आमचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। सॉल्व्हंट काय नक्की आहे? आता ऐका ना प्लीज, आता आम्ही काम करतो ना, आता आम्हाला फक्त जे काम सॉल्व्हंट 2-3 आहेत, आयपीए आहे, ऍसिडोन वगैरे आहे। अंदाजे हे बाजूच्या कंपनीवाल्यांनी सांगितलं। प्रत्यक्ष कंपनीवाले अजून आम्हाला म्हणजे कोणी इथे दिसेल नाही, असतील ते आजूबाजूला। कामगार होते आतमध्ये? नाही, प्राथमिक माहिती अशी आहे की आतमध्ये कोणी नव्हतं। तर आता तो यानंतर फायर कंट्रोल झाल्यानंतर आपण पुढचे करणार आहोत। तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी। अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।